आज आपण बघणार आहोत विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. तर आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की समर आणि त्याच्या कुटुंबातले म्हणजे आजी आणि अधीरा हे दागिने सिलेक्ट करत असतात. समर वेडिंग प्लॅनरशी बोलत असतो. तसंच गुरुजी येतात तिथे. गुरुजी त्यांना 4 मुहूर्त कुठले कुठले काढले हे सांगत असतात. तेवढ्यात आजी तिथे येतात. आजी आल्यावर आजी विचारतात की समर, स्वानंदीला चालणारी का ही डेट? तेव्हा समर बोलतो की न चालायला काय झालं. वरतून हे मल्लिका आणि अंशू बघत असतो. मल्लिका आणि अंशू पण खाली येतात. तेव्हा समर बोलतो ये ग काकू. तेव्हा समर बोलतो की ते लग्नाच्या पत्रिकेचं काय झालं. तेव्हा मल्लिका बोलते की काय. तेव्हा आजी बोलतात की अगं लग्न घर आहे हे, ह्या गोष्टी चालणारच. साखरपुडा आणि लग्नाची घाई नको करायला. तेव्हा मल्लिका बोलते तसं नाही, पण एवढी घाई कशाला म्हणते मी. तेव्हा समोर बोलतो का घाई नको, ठरलं. रोहनच्या बहिणीचं लग्न ठरलं आहे. जी सगळ्यात मोठी अडचण होती ती दूर झाली आपली. तेव्हा मल्लिका बोलते नाही, पण मी म्हणते एवढी घाई कशाला. स्वानंदीचं त्या रोहनच्या बहिणीचं लग्न होऊ दे की, मग आपण आधीराचं लग्न करूया की सावकाश. तेव्हा समोर बोलतो अगं काकू, ती गुडघ्याला बाशिंग बांधून रेडी आहे. ती तयार आहे का बघ, तिला विचार आधी. काय ग माऊ, 2-4 वर्ष थांबायला तयार आहेस का? तेव्हा अधीरा बोलते नॉट ॲट ऑल. तेव्हा मल्लिका बोलते की समर, मी 2-4 वर्ष कुठे म्हटली, पण आपण थांबूया जरा. आत्ताच तर आपण त्या लोकांना भेटलो आहे. आपल्याला कळू देत की ती कसली माणसं आहेत ते. तेव्हा अधीरा तिथे येते आणि बोलते काय बघायचं आहे अजून, ती माणसं चांगली आहेत की. तेव्हा आजी मल्लिकाला बोलते की मल्लिका, तू सुद्धा दागिने आणि साड्या वगैरे बघून घे. तेव्हा मल्लिका बोलते की नाही, बघा तुम्हीच. हां, तारीख वगैरे ठरली की मग मला सांगा. तेव्हा समर बोलतो अंशू, त्या लोकांची येण्या जाण्याची व्यवस्था, ट्रान्सपोर्टचं तू बघ. तेवढ्यात अंशूला कोणाचा तरी फोन येतो आणि तो बोलतो की दादा फोन येतो आहे अर्जंट, आणि ते दोघंही चालले जातात. तेव्हा समर आजीला सांगत असतो की मी जरा रोहनच्या ताईशी बोलतो, आणि आजी तू तिच्या आईशी बोलून घे. म्हणजे काय आहे ना, दोघांचे साखरपुडे एकाच याच्यात उरकून टाकूयात. इकडे मल्लिका आणि अंशू बोलत असतात. तेव्हा मल्लिका बोलते की त्या रोहनच्या बहिणीचं लग्न, स्वानंदीचं लग्न, स्वानंदीचा साखरपुडा आणि माझ्या आधीराचा साखरपुडा एकच मंडपात. काही वेडबीड लागले का या समरला? तेव्हा अंशू बोलतो की दादाला जरा जास्तच समाजसेवा करण्याचं वेड लागले. आई मॉम, तुझ्या हे लक्षात येत नाही आहे की त्या रोहनच्या बहिणीचं लग्न झालं की लगेच आपल्या बहिणीचं, आधीराचं आणि त्या रोहनचं लग्न होणार आहे. तुला एक गोष्ट ही गोष्ट लक्षात येते का? तेव्हा मल्लिका बोलते की एवढं न लक्षात येण्या इतकी मूर्ख आहे का मी? तेव्हा अंशू बोलतो पण मॉम, तुझ्या हे लक्षात येत नाही आहे की जर एकदा का यांचं लग्न झालं की ती रुद्र आश्रमाची जागा आपल्याला मिळणार नाही. तेव्हा अंशू बोलतो की एकदा का आधीराचं लग्न त्या घरात झालं तर ती स्वानंदी आपली नातेवाईक होणार, म्हणजे ती आधीराची नणद होणार. आणि मग समरदादा म्हणणार त्या जमिनीचा विषय येणार, तर समरदादा म्हणणार की ती जमीन तुम्हालाच राहू द्या, म्हणजे ती जमीन काय आपली होणार नाही. तेव्हा मल्लिका बोलते अच्छा, म्हणजे असा नाही तसा ती हुंडा स्वानंदी घेणार. या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी आपल्याला जायला हवं. तेव्हा अंशू बोलतो की तेच, स्वानंदीचं लग्न होणार नाही तर मग बाकीच्या पुढच्या गोष्टीही होणार नाहीत. तेव्हा मल्लिका बोलते मग आपण स्वानंदीचाच काटा काढला तर म्हणजे सगळी अडचणच दूर होईल, हो ना? इकडे समर स्वानंदीला फोन करतो. तेव्हा स्वानंदी काहीतरी फोनवर बोलणार. तेवढ्याच समर बोलतो की हां रोहनची ताई, आपण भेटू शकतो का आता? तेव्हा स्वानंदी बोलते की अहो अधीराचे दादा, ही कंपनी काय माझ्या वडिलांची किंवा माझ्या आजोबांची असं नाही आहे ना, मी केव्हा पण बाहेर येऊ शकते. तेव्हा समर बोलतो की अहो मी पण एक कंपनी चालवतो, मला पण काहीतरी कामं असतात. तेव्हा स्वानंदी बोलते हो का, मला वाटलं तुम्हाला स्थळ शोधायचीच कामं असतात, कारण की आत्तापर्यंत तुम्ही तेच करतायत ना. तेव्हा समर बोलतो तुमच्या नवऱ्याने ना डोक्यावर शिरस, मला तर वाटतं तुमच्या नवऱ्याने ना लग्नामध्ये फेट्याच्या ऐवजी डोक्यावर शिरस त्राण घातलं पाहिजे आणि आयुष्यभर चिलखत अंगावर घेतलं पाहिजे, कारण की तुमच्या बोलण्याचे बाण आयुष्यभर त्याला टोचत राहतील ना. बरं ते जाऊ द्या, मला तुमच्या लग्नाबद्दल बोलायचं नाही आहे, मला रोहन आणि आधीराच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे, म्हणून आपल्याला भेटायचं आहे. बरं तुमचा नवरा, होणारा नवरा चांगला आहे ना? तेव्हा स्वानंदी बोलते हो, तो खूप चांगला आहे. मुळात तो सर्वांशीच चांगलं बोलतो.
तेव्हा समोर बोलतो हो ना. तेव्हा समोर बोलतो म्हणजे तुम्ही बोलू देतात का त्याला? वा वा वा. बरं ती जाऊ द्या, लग्न आणि साखरपुड्याची तारीख आपण फटाफट फिक्स करून टाकूया, म्हणजे पुढची तयारी करता येईल. स्वानंदी समरशी बोलत असते आणि स्नेहल जवळ येऊन ऐकायला लागते. तेव्हा स्वानंदी हळू आवाजात बोलते की तुम्ही सांगितल्या इथे तुम्ही भेटायला येणार असताल तर येणार. तेव्हा समर बोलतो की अरे ठीक आहे ना, मग मी तुम्हाला हॉटेलचा पत्ता पाठवतो आणि तुम्ही तिथे या. आणि समोर फोन कट करून देतो. इकडे मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांशी बोलत असते की एवढा मोठा माणूस समर राजवाडे आणि तोंडावर बोलला की हुंडा घेणार नाही. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलते काय होईल या बाईचं? अगं मंदाकिनी, तुला माहिती आहे ना, हुंडा हा कायद्याने गुन्हा आहे. हुंडा घ्यायचा पण नाही आणि द्यायचा पण नाही. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की सगळं खरं आहे, बरं ठीक आहे, आपण ठरवलं हुंडा घ्यायचा नाही. आपली ती समर राजवाड्याची एवढी लाडाकोडात वाढलेली बहीण, तिचे शौक कसे पूर्ण करायचे? मान्य, तिचे शौक पूर्ण करण्यात रोहनचा सगळा पगार जाईल, स्वानंदी आपले सासरे निघून जाईल, मग आपलं काय? बरं ठीक आहे, ठरवलं आपण हुंडा घ्यायचा नाही, पण स्वानंदीच्या सासऱ्यांनी हुंडा मागितला तर? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मंदाकिनी, हुंडा हा विषय यापुढे परत बोलायचा नाही. इकडे समर हॉटेलमध्ये येऊन पोचलेला असतो. स्वानंदीची वाट बघत असतो, पण स्वानंदीला एक क्लायंट भेटतो आणि त्याच्याशीच बोलत असते की त्यांचा प्रॉब्लेम असतो की काही ट्रीपमध्ये चेंजेस झाला आहे आणि ते चेंजेस त्यांनी त्यांच्या कंपनीने कळवले नसल्यामुळे स्वानंदीशी तो क्लायंट डोकं लावत असतो आणि स्वानंदी त्याला समजावून सांगत असते. इकडे समर वाटच बघत असतो. समर इकडे स्वानंदीला फोन करत असतो, पण स्वानंदीला फोन उचलता येत नाही. तेव्हा तो क्लायंट स्वानंदीशी बोलत असतो की तुम्ही पैसे घेतात, मग तुम्हाला सांगता येत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो, फक्त सकाळऐवजी ट्रिप दुपारी जाणार आहे, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही आहे. समोर स्वानंदीला फोन करतो. तेव्हा तो क्लायंट स्वानंदीला बोलत असतो की फोन ठेवा, आधी चेक करा. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं ठीक आहे, मी तुम्हाला मेल पाठवते आणि बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता मेल येतो का. तेव्हा समर गाडीतनं खाली उतरतो आणि पुन्हा गाडीत जाऊन बसतो. तेव्हा ड्रायव्हर त्याला विचारतो की सर कुठे जायचं आहे? तेव्हा समर बोलतो की ॲड्रेस सांगतो, तिकडेच जाऊया. तेव्हा समर वाट बघत बघत डायरेक्ट स्वानंदीच्या ऑफिसमध्येच येतो, बुके घेऊन येतो. तेव्हा स्वानंदी डोक्याला हात लावून बसलेली असते. थोडा स्नेहल बोलते अगो कोण आलं आहे तुम्ही? तेव्हा समर स्वानंदी खडबडून उठते आणि बोलते तुम्ही इथे कसे आलात? तेव्हा स्नेहल बडबडच करत असते की अगं येऊ दे ना, तुम्ही इथे बसा, तुम्ही स्वानंदीच्या समोरच बसा. तेव्हा स्वानंदी बोलते की स्नेहल जरा तू थांब, आणि समरला विचारते की तुम्ही इथे का आलाय? तेव्हा स्नेहल बोलत असते की एक सेल्फी काढू का? तेव्हा स्वानंदी बोलते अगं तू गप्प बस ना स्नेहल. तेव्हा स्नेहल बोलते की अगं तू थांब गं जरा, करू दे ना, बोलू दे ना. तेव्हा ती स्वानंदीला डोळा मारते म्हणजे तुझे जरा कौतुक करते. तेव्हा ती समरजवळ स्वानंदीचं कौतुक करत असते. आमची स्वानंदी ना खूप गोड आहे, ऑफिसमध्ये ना तिला कोणी रागवत नाही. आमचे सर तर तिचं फार कौतुक करत असतात. ऑफिसमध्ये सगळ्यांना रागवतील पण स्वानंदीला काहीही बोलत नाही. पण आमची स्वानंदी ना कधीच आमच्याबरोबर कुठेच येत नाही. आणि काय होतं मैत्रिणीबरोबर यायला, आणि आता तर काय बिझी होणार आहे, आता तर कुठेच मैत्रिणीसोबत येणार नाही. तेव्हा समर बोलतो का असं का? जाऊ शकतायत त्या. तेव्हा स्नेहल बोलते त्या किती क्यूट. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो तुम्ही जरा बाजूला येता का? तेव्हा स्वानंदी बोलते हां. तेव्हा स्नेहल बोलते थांबा ना, एक सेल्फी काढूया ना. तेव्हा स्नेहल जबरदस्ती सेल्फी काढते आणि जबरदस्ती त्यांना म्हणते की तुमच्या दोघांचा एक फोटो काढूया, आणि त्या दोघांचा फोटोही काढते. तेव्हा स्नेहल बोलते भारी चला फोटो, हे मस्त वाटतं हां तुम्ही दोघं, एकदम मेड फॉर इच अदर. आणि इथे एपिसोड संपतो.